ओबीसींच्या मागण्याबाबत मुंबईतली बैठक संपलेली आहे। ओबीसी आरक्षणावर सरकारसोबत घमासान चर्चा झाली। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देण्याची ओबीसी नेत्यांची मागणी आहे। ओबीसींचं शिष्टमंडळ सोबत सरकारची बैठक झालेली आहे। लक्ष्मण हाकेंच्या 6 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश होता। पंकजा मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर बैठकीमध्ये उपस्थित होते। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकारनं चर्चा केली। मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांसोबत चर्चा झालेली आहे। या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते। मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, धनंजय मुंडे हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जॉईन झाले होते। पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक केपी मुंडगे, लक्ष्मण गायकवाड, चंद्रकांत बावकर, जेडी तांडेल, मृणाल धोंडे पाटील, कमलाकर दरोडे यांच्यासह वडीगोद्री व पुण्यातील शिष्टमंडळ ही उपस्थित राहिलेलं आहे। बैठक संपन्न झाल्या। ओबीसींच्या मागण्याबाबत मुंबईत बैठक झालेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत। विनोद, ओबीसींची अत्यंत महत्त्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये ओबीसीचे सर्व नेते उपस्थित होते। या बैठकीत नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, काय या बैठकीमध्ये नेमका आता यापुढचं आयोजन असणार आहे? नक्की राज्य सरकार सोबत ओबीसी प्रतिनिधी मंडळांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये ओबीसी प्रतिनिधी मंडळांचा एकच रोष होता की कुठल्याही प्रकारे इतर कुठल्याही समाजाचा आरक्षण ओबीसी आरक्षणामधून देता कामा नये। ज्या काही अटी मराठा आरक्षणासाठी मागणी केली आहे त्या कुठल्याही प्रकारच्या अटी ओबीसी आरक्षणामध्ये समावेश होता कामा नये। सगळे सोयऱ्यांचाही हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता आणि त्यामध्ये सगळे सोयऱ्याची जी अट आहे तीही कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी टाकू नये। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं द्या, परंतु ओबीसी मध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं समावेश न करता कामा नये, या अशा प्रकारची भूमिका या आज ओबीसी प्रतिनिधी मंडळांची होती। आताच काही क्षणापूर्वीच ही बैठक संपली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही नेते त्यांच्यासोबत बाहेर पडले आहे आणि काही नेते सह्याद्रीच्या गेस्ट हाऊसमध्ये अजूनही आहे। मुख्यमंत्रीही त्या ठिकाणी आहे। नेमकं काय या बैठकीमध्ये विशेष चर्चा झाली आणि कुठल्या मुद्द्यांवर आणि कुठला तोडगा या बैठकीच्या माध्यमातून निघाला आहे हे आपल्याला प्रतिनिधी मंडळांच्या माध्यमातून कळेल, सरकारच्या माध्यमातून कळेल। परंतु ज्या काही गोष्टी चर्चा झाल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ज्या सगळे सोयऱ्यांचा हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रतिनिधी मंडळांनी त्याला विरोध केला आहे। मराठा आरक्षणाची ज्या मागणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत आहे ती मागणी कुठल्या प्रकारच्या ठिकाणी एक्सेप्ट करता कामा नये अशी भूमिका या माध्यमातून घेण्यात आली। दुसरी महत्त्वाची बाब आहे की ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या समाजांचा समावेश या ठिकाणी करता कामा नये यही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद आहे। दोन्ही पक्ष म्हणजे मराठा आरक्षण असो आणि ओबीसी आरक्षण असो हे दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी मंडळाचे नेते मात्र आणि समाजामध्ये आपापले प्रतिनिधित्व करत आहे आणि आपापली भूमिका मांडत आहे, परंतु एकमेकांच्या विरोधात हा आरक्षण पाहायला मिळत आहे। त्यामुळे दोन्ही प्रतिनिधी एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। सरकारची भूमिका यामध्ये सामंजस्याची असली पाहिजे आणि समन्वय करून या सरकारने या प्रकरणामध्ये आपली भूमिका मांडून मराठा आरक्षणाला समाजाला आरक्षण दिलं पाहिजे तशी भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु ओबीसी आरक्षणाला कुठल्या प्रकारचा धक्का न लागता हा आरक्षण दिला पाहिजे अशी भूमिका ओबीसी नेत्यांची आहे। त्यामुळे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे बिहारमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं आणि ते उच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण जो आहे तो नाकारण्यात आला आहे, त्यामुळे तशीच भूमिका आता महाराष्ट्रामध्येही पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आरक्षण जे वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला होता त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाली होती। सर्वोच्च न्यायालयामध्ये तो खटला एकंदरीत रद्द करण्यात आला होता। त्यामुळे आता पुन्हा खटला टाकण्याचा सरकारकडून प्रयत्न आहे आणि त्याची सुनावणी सुरू आहे। परंतु ज्याप्रमाणे बिहारच्या उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या आधारावर एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की अतिरिक्त आरक्षण म्हणजे आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती वाढता कामा नये आणि तसं जर असेल तर न्यायालय त्याबाबत त्याला रद्द करू शकते। मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की जर आरक्षण द्यायचं असेल राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला तर तसा एक कायदा केंद्र सरकारमध्ये करावा लागेल आणि त्या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी या ठिकाणी बाब पाहायला मिळत आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो चिघळताना पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्या प्रकारची घुसखोरी होणार नाही याची काळजी ओबीसीच्या प्रतिनिधी मंडळाकडून घेतली जात आहे। यामुळे एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे की ओबीसी आरक्षणाची भूमिका ही मात्र ओबीसी आरक्षणाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। मात्र या व्यतिरिक्त
दबावाखाली कुणबी दाखले दिल्याची चौकशी करा असं पंकजा मुंडेंनी म्हटल्यासोबतच सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची देखील ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतल्याची माहिती मिळते। याबाबत नेमकी सविस्तर काय माहिती आहे? ज्या ओबीसीचे नेते आहेत त्यांच्याकडून हीच मागणी केली जात आहे की कुठल्याही प्रकारची दाखले जे दिले आहे नक्कीच मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। लक्ष्मण हाके बोलतायत, थेट जाऊयात। की माझ्याकडे आता तरी उपलब्ध झालेली नाही। बांटिया आयोगाचा रिपोर्ट मान्य नाही असं ओबीसी समाजाने भूमिका मांडली आणि त्यात या जनगणना करा असं बांटिया कमिटीचा रिपोर्ट हा म्हणजे सॅम्पल स्टडी होता, तो इम्पेरिकल नव्हता, त्यामुळे मान्य करायचा प्रश्नच उरत नाही। जनगणना हा 1948चा सेन्सस ऍक्ट आहे, तो 1948चा सेन्सस ऍक्ट बाबत जोपर्यंत संसदेमध्ये अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणारच नाही, हे करूच शकत नाही। पण याच्या पलीकडे जाऊन सोशो इकॉनॉमिकल स्टडी ज्या पद्धतीने बिहारमध्ये होतो, ज्या पद्धतीने छत्तीसगडमध्ये होतो, ज्या पद्धतीने साऊथच्या स्टेटमध्ये होतो, त्या पद्धतीनं पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या आणि फुले शाहूंचं उत्सुक नाव घेणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं सरकारला का सोशो इकॉनॉमिकल स्टडी करावं असं वाटत नसेल, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला शासनाने दिलं पाहिजे। ओबीसीसाठी मंत्रिमंडळात उपसमितीची सुद्धा मागणी उपसमिती झाली पाहिजे, अजून न्यायिक सल्ले घेतले गेले पाहिजे। जे फॅक्ट आहे फॅक्च्युअल आहे, म्हणजे जो स्टडी आहे नोकरी मधलं प्रतिनिधित्व ओबीसीचं किती आहे, ज्युडिशरी मधलं किती आहे, एज्युकेशन मध्ये कट ऑफचं प्रमाण या महाराष्ट्रामधलं भटके विमुक्तांचं ओबीसीचं किती आहे, हायर एज्युकेशन मध्ये किंवा महिलांचं शिक्षण हे या महाराष्ट्राच्या टोटल महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसीचं काय परफॉर्मन्स आहे हे कधी करणार आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि या लोकांना, प्रशासनाला। आणि या गोष्टी जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही यांना कसा सामाजिक न्याय देणार आहात मुख्यमंत्री महोदय? सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सूचना आणि हरकतीबाबत श्वेतपत्रिकेची सुद्धा मागणी केली मी मागणी। सगळे सोयऱ्याबाबत मी दुपारीही बोललो होतो, शिष्टमंडळासमोरही बोललो होतो शासनाच्या, की सगळे सोयरे हे जे काय अध्यादेश आणतायत हा शोध लावला कुणी, कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या डिक्शनरीमध्ये याची व्याख्या आहे सगळे सोयऱ्यांची, कुठल्या कोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टापासून वेगवेगळ्या हायकोर्टापर्यंत कुठल्या जजमेंटमध्ये या गोष्टीची व्याख्या आहे का, कुणी लावलाय शोध हा, या गोष्टीची उत्तर आम्हाला कळू द्या। घटना बाह्य काही गोष्टींचा उपयोग करू नये अशी माझी शासनाला विनंती आहे। या बैठकीमध्ये या सगळ्या मागण्या पाडण्यात आला, यावर हा सुद्धा मुद्दा आहे की मागण्या वैचारिक लेवलच्या संशोधनात याची पूर्तता झाली पाहिजे, त्यामुळे वेळ सरकारने घ्यावा असं त्यामध्ये सूचना केलेली, पण आंदोलन सुद्धा राहते। हे बघा, मी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले हे निश्चित संशोधनात्मक आहेत आणि लेहंदी वेळ खाऊ पण आहेत, हे सुद्धा मलाही मान्य आहे। मी कुठं म्हणतोय, मी म्हणतोय फक्त की आम्हाला फक्त आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही, लेखी द्या। लेखी द्यायला तुम्हाला काय, तुमच्या सल्लागार कायदेशीर सल्लागारांना बोलवा, सचिवांची मीटिंग घ्या, लेखी द्या ना। का ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं? ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा अशी सुद्धा शिष्टमंडळाची मागणी। मी बसायला तयार आहे, मी म्हणजे आम्ही बसायला तयार आहोत, त्यांनीही बसावं, लॉजिकली मांडणी करावी, ऍज पर कॉन्स्टिट्यूशन बोलावं, ऍज पर लॉ बोलावं, ऍज पर एकमेकांचा टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट, या नागरिकाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं लोकांनी द्यावी। आम्ही 1000 वर्ष पीडित आहोत, शोषित आहोत, गावकुसाबाहेर आहोत, स्थलांतरित आहोत, भटके आहोत। आजही आमचं एखाद्या गावामध्ये 4 दिवसाच्या पुढं आमच्या भटके विमुक्तामधल्या किंवा ओबीसी मधल्या एखाद्या माणसाचं पाल पडू शकत नाही। आजही पारद्याचं घर, छोट्या मोठी चोरी झाली की पहिला आळ पारद्यावर घेतला जातो आणि त्याचं घर जाळलं जातं। हे कायद्याचं राज्य आहे, हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे। आजही
हॅबिच्युअल अटेंडन्स ऍक्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन कडून या गोष्टीचा PSIचं ट्रेनिंग असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग असेल, त्या हॅबिच्युअल अटेंडन्स ऍक्ट इंग्रजांनी बनवलेल्या त्या कायद्याचा सराईत गुन्हेगाराचा कायदा आहे की एखादा गुन्हा घडला तर पहिल्यांदा पारद्याला, बेरडाला किंवा गुन्हेगार जमाती आमच्या विमुक्त जमातीमधल्या आहेत त्या लोकांना पहिल्यांदा पटकन अटक केली जाते आणि त्यांना तुरुंगात डांबलं जातं. कच्चे कैदी म्हणून ते सरतात. हाणमार केल्यानंतर ते आतमध्ये मरतात. याच्यावरती या महाराष्ट्रामध्ये कोण तज्ञ, विचारवंत कोण बोलणार आहे का? एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटते काही बैठक झाली गरज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.